आज नांदेड वगळा महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे हमालपुरा, गोरक्षण, गोकुलनगर या भागातील नागरिकांसमेत त्या ठिकाणची जी समस्या होती त्या समस्या संदर्भात आपण या ठिकाणी माननीय आयुक्त यांना डेलिगेशनच्या मार्फत महिला पुरुष सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत। मेन म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये हमालपुरामध्ये जे आहे आज 100 वर्षापूर्वीचा हा भाग आहे आणि या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये पाणी शिरते। प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी गुरुद्वाराची जागा आहे। ते गुरुद्वाराची जागा जरी असेल तर त्या ठिकाणी आमचं आयुक्त साहेबांना असं म्हणणं आहे, आम्ही आयुक्त साहेबांना भेटून आम्ही सांगितलेलं, उपायुक्तांना सांगितलं की भाई तुम्ही एक समिती नेमा, त्या समितीमध्ये तुम्ही गुरुद्वारांच्या लोकांना बोलून घ्या, त्या भागातील नागरिकांना बोलवा आणि प्रशासनाची एक समिती स्थापन करा, जेणेकरून कसं आहे की त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, त्यांना गुरुद्वारांना कुठंतरी एखादा जागा आपल्याला देता येईल का किंवा शासनाच्या पैशाच्या माध्यमातून तिथं ती जागा विकत घेता येईल का, हे असं त्या ठिकाणी, कारण ते लोक कसं आहे की आज एवढ्या वर्षापासून हाल अपेष्टा त्या ठिकाणी सहन करत आहेत। आज नांदेड नंबर 2चा सर्वात जुना एरिया आहे, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना आमची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी ते सकारात्मक त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। दुसरा विषय कसा आहे, गोरक्षण, विष्णुनगर, तुमचं गोकुलनगर ह्या भागात, मस्तानपुरा या भागात कसं आहे की ते ड्रेनेजचे लाईन जे आहे ना, ड्रेनेजचे लाईन सतत चोकअप होत आहेत आणि त्या ठिकाणी कसं आहे रस्त्याची समस्या आहे, त्या ठिकाणी आपल्या नाल्यांची समस्या आहे। या सर्व समस्या संदर्भात आम्ही माननीय उपायुक्त यांना सांगितलेलं आहे। त्यांनी आमची आयुक्तासोबत चर्चा करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करावी अशी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी आम्हाला या ठिकाणी सर्व आमच्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी आम्ही करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कारण त्या भागातील कसं आहे, 5-6-7 वर्ष झाले त्या ठिकाणी गोरक्षण भागात अजिबात काही कामच झालं नाही आणि गोकुलनगर ते अशोक प्राथमिक शाळेचा रोड बी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे। तर त्या ठिकाणी नाला, रोड, ड्रेनेज आणि घरकुल या सर्व समस्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांना भेटलो। निवेदन देण्यात की कारण हमालपुरा हा सकल भाग आहे, पाऊस पडताना हमालपुरात बिलकुल पाणी नसतं, की पाऊस जेव्हा उघडतं तेव्हा वरक्षा, भाग्यनगर, श्रीनगर ह्या भागातलं पाणी भरपूर येतं। कमरा इतकं पाणी आहे। म्हातारे लोक आहेत, म्हणजे त्यांचं अनाज पाणी वगैरे सगळं पूर्ण भिजून जातं। मग नंतर त्यांनी का असं दाराला कट्टे वगैरे बांधतात, म्हाताऱ्या माणसाला कट्टे पार करताय ना, कुणाचे दातं पड, कुणाचे डोके फूट, असं परिस्थिती आहे हमालपुरा। म्हणजे नाली ड्रेनेजची काहीच सोय नाही, उलटं विष्णुनगर आणि मस्तानपुरा वगैरे तिकडलं